राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडू असा निर्धार कॉम्रेड नरसई आडम यांनी व्यक्त केला. सरकारच्या नवनवीन औद्योगिक धोरणांमुळे शहरातील सर्व सूतगिरण्या आणि कापड गिरण्या बंद पडल्या. त्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढली. बेरोजगार कामगार आपला उदरनिर्वाह करण्याकरिता भाजीपाला आणि फळफळावळ आदी साहित्य, स्टेशनरी विक्री तसंच चारचाकी हातगाडी फेरीनं व्यवसाय करतात. अशा या खोकेधारक आणि फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी, त्यांना आर्थिक सामाजिक स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडणार असा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी केलं. रविवारी सोलापुरातील दत्तनगर येथे खोकेधारक, फेरीवाले, चारचाकीवाले, फळभाजी विक्रेते आणि लहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा भव्य मेळावा सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. तसंच उपस्थितांना सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी व्यासपीठावर ॲडव्होकेट एम एस शेख, युसुफ मेजर, खाजाभाई शेख, जावेद सगरी, मोहम्मद हनीफ सातखेडे, सलीम नमाजी, इस्बार खान पठाण, अनवर रंगरेज, इरफान शेख, उडन बागवान, इमाम दर्जी, रामबाबू माने आदींची उपस्थिती होती. कॉम्रेड युसुफ मेजर यांनी या मेळाव्याची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. या मेळाव्याचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खाजाभाई शेख यांनी केलं. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे, दाऊद शेख, इस्माईल बागवान, मजीद बागवान, अखिल शेख, आसिफ पठाण, दीपक निकंबे, श्याम आडम आदींनी परिश्रम घेतले. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावलीये, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती, शिष्यवृत्ती, PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित. तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर. सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर. सोने तारण कर्जावर 9% व्याज दर, प्रति व्यक्ती 4 लाख रुपये कर्जाची सोय, ATM ची सुविधा उपलब्ध, मोबाईल बँकिंग, 24 तास बँकिंग सेवा, NEFT मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर, IMPS क्षणात इतर बँकेत रक्कम जमा, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, लास्ट 5 IMPS ट्रान्झॅक्शन, चेकबुक मागणी, शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग अंतर्गत IMPS व UPI पेमेंटची सुविधा. ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, शाखा पार्क चौक, मोबाईल 86 69 92 11 21, दमाणेनगर शाखा 86 69 92 11 23, सिद्धेश्वर पेठ 86 69 92 11 24, अशोक चौक 86 69 92 11 26, विजापूर रोड 86 69 92 11 27, बेलाटी 86 69 92 11 29, मंगळवेढा 86 69 92 11 31.